हॅलो हॅलो इनामदार, पुरुषोत्तम गायकवाडांना घेऊन गोडाऊनला या. हो हो आलो. हवालदार चला आपल्याला गोडाऊनमध्ये जायचंय. सर प्लीज तुम्ही आमच्या बरोबर गोडाऊनकडे चला. प्रीती, हे जे घडतंय ना ते बघून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतायत. आई, हा फक्त प्री क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स तर तुम्हाला गोडाऊन मध्ये बघायला मिळणार आहे. मग चल चल लवकर जाऊया, माझे डोळे आतुरलेत ते बघायला ग. चला तुमच्या डोळ्याला जरा शांती देऊया. दीप सर, दुकानात पोलीस आले होते आणि सरांना घेऊन गोडाऊनला गेलेत. पोलीस? काय झालं पुरुषोत्तम सर? मंदिरात मदिरा सापडले आहेत. हे एवढंच नाही तर गोडाऊनमध्ये बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. बेधडक विक्री चालू होती इथे. आम्ही आलो तशी माणसं पळून गेली. पण काळजी करू नका, आम्ही लवकरच तुमच्या माणसांना पकडू. एक मिनिट सर, ही जी कोण माणसं आहेत ना ती आमची नाही आहेत. दारूची विक्री आणि इथे मी तुम्हाला आधी सांगितलं इथे दारूला थारा नाही. घ्या. अहो आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय, माणसं दारू विकत होती. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय साहेब, हा असा कुठलाही प्रकार आम्ही इथे केलेला नाही. ती जी कोणी माणसं आहेत त्यांना तुम्ही पकडा, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. हो पण तुम्ही यातून सुटत नाही. जी माणसं जी तुम्ही ओळखत नाही असं म्हणता, पण ही प्रॉपर्टी तर तुमचीच आहे ना. हे बघा साहेब, ही यासाठी माझी कितीही चौकशी केलीत तरी त्याला मी तयार आहे. कारण मला छान माहिती आहे मी हे केलेलं नाहीये. माझ्या विरुद्ध कोणतरी कट रचतंय. माझ्या प्रतिष्ठेवर, गायकवाड कुटुंबावर डाग लावण्याचा प्रयत्न करतंय कोणीतरी. त्यामुळे ज्यांनी हे केलंय त्याचा ताबडतोब शोध घ्या. माझी काही मदत लागली तर सांगा, मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहे.